नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील पहिलं प्रकरणामधील आपला जो काही प्रकरण पहिलं जे आहे चिटणीस, त्यामध्ये आत्तापर्यंत आपण चिटणीसची व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्ये, महत्त्व, प्रकार आणि चिटणीसाचे कार्य यांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आज आपण यामधील चिटणीसाचे गुण कोणते असावे याचा आपण अभ्यास करणार आहोत. चिटणीसाला केवळ शैक्षणिक पात्रता आवश्यक नसून या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे जे गुण त्यांच्या अंगी असणे आवश्यक आहे, की ज्यामुळे त्याला कंपनीच्या व्यवस्थापनाच्या ध्येय धोरणांचे पालन करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजेच या ठिकाणी आपण चिटणीसाचे प्रकार याचा अभ्यास करत असताना सहकारी संस्थेतील चिटणीस असेल तर त्याला कोणती शैक्षणिक पात्रता असायला हवी, किंवा सरकारी जर सचिव असेल तर त्याला कोणती पात्रता असायला पाहिजे, हे आपण शैक्षणिक पात्रतेचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे प्रकारामध्ये. त्या व्यतिरिक्त चिटणीसाकडे आणखीन कोणते गुण असले पाहिजे की जेणेकरून त्याच्या अंगी ते गुण असल्यामुळे संस्थेच्या विकासासाठी पोषक असू शकतात. तर त्या गुणांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. पहिलं जे आहे ते म्हणजे अचूकता. अचूकता म्हणजे काय? अचूकता म्हणजे बिनचूकपणे, म्हणजे कोणतीही चूक न करता काम पूर्ण करणे. मग चिटणीसाने कोणतेही काम करत असताना लक्षपूर्वक केलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही चुका होणार नाहीत. मग आता चिटणीस म्हणून आपण त्यांच्या कार्यांमध्ये पाहिलेलं आहे की पत्रव्यवहार करावा लागतो प्रामुख्याने. मग पत्रव्यवहार करत असताना त्यामधील भाषेचा, व्याकरणाचा व्यवस्थित नीटनेटका अभ्यास केलेला असला पाहिजे त्यांनी, जेणेकरून लिखाण करत असताना त्याच्यामध्ये कोणतेही चुका होणार नाहीत. तसेच हिशोब पुस्तके सांभाळत असताना आकडेवारीच्या चुका होण्याची शक्यता असतात. आकडेवारी चुका म्हणजे काय? तर आपण हिशोब तपासणीमध्ये आपण केलेल्या किंवा संस्थेने केलेला खर्च आणि संस्थेकडे आलेला जो काही इन्कम असणार आहे त्यांच्यामध्ये जो काही तफावत असेल तो दिसून येता कामा नये. जेवढा खर्च झाला असेल त्याचं एकदम अचूक अशा पद्धतीने सविस्तर माहिती हिशोब पुस्तकामध्ये लिहिण्याचं काम हे चिटणीसांनी आपल्या ज्या व्यक्तीच्या वरती सोपवली जबाबदारी असेल त्या व्यक्तीकडून ती काम पूर्ण करण्याची त्यांच्याकडे महत्त्वाचा गुण असला पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तरी त्याच्याकडून ती चूक झालेली आहे ही शोधण्याचं काम, किंवा त्या संदर्भातील जे काही अडचणी असतील किंवा त्यांची चूक दाखवण्याची क्षमता ही त्यांच्यामध्ये असली पाहिजे. त्यामुळे बिनचूकपणा हा आदर्श चिटणीसाचा महत्त्वाचा गुण आहे. त्यानंतर दुसरं जे गुण आहे ते म्हणजे जुळवून घेण्याची वृत्ती, की बघा त्यालाच आपण या ठिकाणी समायोजन किंवा सामंजस्य वृत्ती असंही आपण म्हणत असतो. बदलत्या परिस्थितीनुसार तडजोड करणे किंवा स्वतःच्या कृतीत बदल करणे म्हणजे जुळवून घेण्याची वृत्ती होय. बघा आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय असते आणि ती सवय आपल्या अंगी एवढी जडून गेलेली असते की ती करत असताना जर त्याच्यामध्ये कोणी जर आपल्याला थोडंसं जरी इंटरफेअर केलं तर आपल्याला लगेच त्या ठिकाणी काय होते? चिडचिड होते. मग ही कशामुळे होते? कारण की आपल्याला ज्या गोष्टीची सवय असते किंवा जी परिस्थिती आपण जात असतो त्या परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला त्या ठिकाणी त्याचं मत मांडलं आणि जर आपल्याला आवडत नसेल तर आपला लगेच त्या ठिकाणी काय होतं? विरोधाभास निर्माण होतो. म्हणजेच मग असा विरोधाभास जो असेल तो काय असतो? संस्थेसाठी घातक असतो. मग अशा वेळेस चिटणीसाकडे कुठलीही परिस्थिती असली किंवा परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला तरी त्या बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या संस्थेचे ध्येय धोरणे बदलणे किंवा कामकाज करण्याचं जे काही ध्येय धोरणानुसार कामकाज करत असतो त्याच्यामध्ये जर काही बदल करावे लागल्यास ते बदल घडून आणणे, तिथपर्यंतच मर्यादित न राहता त्या बदलत्या
घडामोडीनुसार जे काही आपल्या हाताखाली काम करणारे व्यक्ती असतात त्यांनाही त्याच्यामध्ये जुळवून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं असतं. त्यामुळे या ठिकाणी चिटणीसाच्या अंगी जुळवून घेण्याची वृत्ती असली पाहिजे. चिटणीसाची कार्य आणि जबाबदाऱ्या यामध्ये बदल होतो व त्यामुळे चिटणीसाला बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे, कारण की जशी सरकारी धोरण बदललं की संस्थेच्या या ठिकाणी ध्येयधोरणामध्ये सुद्धा बदल होतो. आता आपल्याला जर उदाहरणातच पाहायचं असेल तर बघा की आत्ताची सध्याची जी परिस्थिती आहे कोविड-19 जे आपण बघतोय की आज सर्वत्र या ठिकाणी लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मानसिक परिस्थितीमध्ये बदल होत होता की जे व्यक्ती घराच्या बाहेर पडायचे वेळेनुसार कामकाजासाठी ते सर्व व्यक्ती या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये होते. तर काही वेळेस आपल्याला पेपरमध्ये वगैरे आपण वाचलेलं आहे की त्यामुळे मानसिक तणाव घरामध्ये निर्माण होत होता, कारण की ज्याला त्याला प्रत्येकाला आपापल्या कामकाजाची सवय होती, परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकजण हा आपलं कामकाज करण्याच्या ऐवजी घरामध्येच बसून असल्यामुळे प्रत्येकाला या ठिकाणी काय झालेलं आहे त्या परिस्थितीशी सामावून घेत असताना या ठिकाणी चिडचिड झालेली आहे आणि तणावाची जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे वारंवार या ठिकाणी आपल्याला सांगितलं जात होतं की तुम्ही घरातच बसलेले आहात असं समजू नका. तर त्याला आपण पॉझिटिव्हली घेण्याचं आपल्याला समुपदेशन करण्यात आलेलं होतं सरकारकडून की तुम्ही आपल्या कुटुंबासोबत कशा पद्धतीने आनंदाने वेळ एकत्रित घालवला पाहिजे की ह्या परिस्थितीतून आपण बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे लॉकडाऊनची जी परिस्थिती होती त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला सरकारकडून अनेक धोरणांचा किंवा त्यांच्याकडून उपदेशन जे आहे आपल्याला उपदेश त्या ठिकाणी मिळत होते आणि त्यानुसार आपण काय केलेलं आहे की ही जी कोविड-19ची सध्याची परिस्थिती आहे की बघा की शाळा कॉलेजेस असेल ते सुद्धा एकत्रित भरण्याऐवजी या ठिकाणी आपण समूहामध्ये न जाता जो तो विद्यार्थी आज त्या परिस्थितीमध्ये जुळवून घेण्यासाठी घरीच बसून काय केलेलं आहे अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करत आहे. आणि ही एक वेगळ्या पद्धतीने परिस्थिती असल्यामुळे काही मुलांना बघा की शिक्षक प्रत्यक्षात शिकवताना काही मुलांचं खूप लक्ष असतं आणि ह्या आता व्हिडिओच्या मार्फत किती जणांनी या परिस्थितीमध्ये तुम्ही जुळवून घेतलेलं आहे हे तुम्हाला माहिती असणार आहे, कारण की इथं आपल्याला शिक्षक दिसत नाहीत परंतु फक्त आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला येतोय. काही जणांना वाटत असेल की हे व्हिडिओ आपण ऐकायला पाहिजे का नाही, काही जण ऐकतही असतील काही जण ऐकत नसतील. मग ही जी काही परिस्थिती आहे याच्याशी तुम्हाला थोडंसं जुळवून घेण्यासाठी थोडासा त्रास होतो आहे, परंतु ते तुम्हाला जुळवण्याची फार गरज आहे, कारण की त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. मग ही जुळवण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की आपण जर एखादा व्हिडिओ पाहिला नाही तर टीचर्स लोकांना किंवा शिक्षकांना समजणार आहे का की आपण व्हिडिओ पाहिलेला नाही आहे? तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते की आम्हाला माहिती आहे की आमचे व्हिडिओ किती लोकांनी पाहिलेले आहेत, किती लोकांनी पाहिलेले नाही आहेत याचं पूर्ण माहिती आम्हाला त्या ठिकाणी ह्या सॉफ्टवेअरच्या मार्फत मिळतं आहे. त्याच्यामुळे कुणीही असं हे करू नका की एखाद्या व्हिडिओचा आपण पाहूया, एखादा व्हिडिओ सोडू द्यायचा किंवा बघायचाच नाही आहे. आमच्याकडे तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे त्यांचा व्ह्यू रिपोर्ट जो आहे तो आम्हाला ऑनलाईन या ठिकाणी मिळतो आहे. त्यामुळे ही जी कोविड-19ची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीशी तुम्ही जुळून घ्यायचं आहे आणि आपले जे काही ई-लर्निंगचे जे व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवतो आहे त्याचा अभ्यास करून आपल्या अभ्यासामध्ये या ठिकाणी सातत्य आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला ह्याच्यावरून कळालं असेल किंवा समजलं असेल की जुळवून घेण्याची वृत्ती जर व्यक्तीकडे असेल तर कोणतीही परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये तो हसतमुखाने त्याचा सामना करू शकतो. तिसरं जे गुण आहे ते म्हणजे सहकार्य करणे. बघा, चिटणीसाची इतरांना मदत करण्याची तयारी असली पाहिजे. सांघिक भावनेने काम केल्यास कामाचा तणाव जो निर्माण होणार असतो तो कमी होण्याची शक्यता असते. तसंच एकत्रितपणे काम करण्याची भावनात्मक विकास होणेही तितकेच गरजेचं आहे. चिटणीसाने सहकार्याशी सहकार्य करण्याची वृत्ती सदैव ठेवली पाहिजे.
आपल्याला माहिती आहे, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, या वृत्तीनुसार बघा, आपण जर एकमेकांना सामावून घेतलं आणि एकमेकांना मदत जर आपण करत राहिलो, तर कुठलाही मार्ग जो असतो तो कसा होतो, सोयीस्कर होतो किंवा सोपं होतं या ठिकाणी. आता सहकार्याची भावना किंवा सहकार्य हा गुण जर चिटणीसामध्ये नसेल तर काय अडचणी निर्माण होतात? बरोबर, संस्थेची जे काही ध्येय धोरणं आहेत, ती ध्येय धोरणं तो इतरांची किंवा संस्थेमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांची त्यांनी जर मैत्रीच्या स्वरूपाने किंवा एकोप्याने, सहकार्याची भावनेने जर त्यांनी ते ध्येय धोरणे जर आपल्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना जर सांगितलं, तर ती व्यक्ती आत्मीयतेने काय करतात, त्या गोष्टी ऐकून घेतात, समजून घेतात आणि त्यानुसार आपली संस्थेचे ध्येय धोरणं किंवा उद्दिष्ट जे असतात ते पूर्ण करण्यासाठी एकजुटीने कामाला लागू शकतात. परंतु जर चिटणीसांनी मी कशाला सांगू, त्यांनी मला विचारायला यायला पाहिजे, अशी जर वृत्ती ठेवली, तर मात्र या ठिकाणी संस्थेचे जे ध्येय धोरणं असतात ते पूर्ण होण्यासाठी अनेक विविध अडचणी त्या ठिकाणी येण्याची शक्यता असतात. त्यामुळे या ठिकाणी सहकार्य करण्याची हा जे गुण आहे, हा गुण चिटणीसाच्या अंगी असल्यास या ठिकाणी प्रत्येकाला सदैव मदत केल्यामुळे सांघिकतेची भावना निर्माण होते. बघा, तुम्ही एखादा कुठलाही खेळ असेल तर या खेळामध्ये प्रत्येक खेळाडू त्याच्या परीने ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेसच त्या संघाला त्या ठिकाणी विजय प्राप्त होतो. अन्यथा एखाद्यानेच फक्त रन काढत राहिले. आता तुमच्या लक्षात आणखीन सोप्या पद्धतीने IPLचे सध्या मॅचेस चालू आहेत की नाही, मग त्याच्यामध्ये एखादा संघ विजयी होतो म्हणजेच त्या ठिकाणी फक्त एकटाच असा असतो का की फक्त धोनीनेच रन काढले तर त्यांचा संघ जिंकेल? नाही होणार. धोनीने जरी रन चांगले काढले तरी बॉलर्स लोकांनीही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्यांची फिल्डिंग जी आहे ते फिल्डिंग टाईट ठेवली पाहिजे. बॉलर्सनी बॉल चांगल्या पद्धतीने टाकून त्या ठिकाणी विकेट्स घेतले पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येकाचा रोल असतो. मग संस्थेचे उद्दिष्ट या ठिकाणी साध्य करायचं आहे तर या ठिकाणी संचालक असतील, व्यवस्थापक असतील, त्या ठिकाणी विविध गटातील व्यक्ती असतील काम करणारे, त्या सगळ्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण करून ण्याची जी क्षमता असते, ही चिटणीसांनी प्रत्येक घटकाला सहकार्याची भावना दाखवून ज्यावेळेस ते सांगतील तेव्हा आपोआपच प्रत्येक घटकामध्ये कशाची भावना निर्माण होईल, सांघिक भावना निर्माण होईल आणि प्रत्येकजण एकमेकांना मदत केल्यामुळे त्या ठिकाणी संस्थेचे ध्येय धोरणं गाठणं शक्य होणार आहे. त्यानंतर पुढचं गुण जो आहे तो नम्रता. नम्रता म्हणजे सौजन्यशील वर्तन. बघा, आपण असं म्हणतो की महापूर आला तर मोठमोठे बलाढ्य किंवा मोठाले जे वृक्ष असतात ते काय होतात, पडून जातात. परंतु जमिनीवरील जो गवत असतो तो मात्र या ठिकाणी महापुरामध्ये सुद्धा काय असतो, स्थिर असतो. का असतो? कारण की त्याच्यामध्ये नम्रता हे गुण असतो. बघा, गवत असतं, इकडेही वारा जर आला सोसाट्याने तर त्या दिशेने तो काय करत असतो, झुकून घेत असतो आणि परत उभा राहतो. म्हणजेच पाण्याच्या प्रवाहामध्ये तो वाहत जरी असला तरी पण तो परत त्या ठिकाणी काय असतो, स्थिर होऊ शकतो. मग ह्याच ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की नम्रता जर असेल तर आपल्या अंगी ते गुण असल्यामुळे प्रत्येकाशी आपण नम्रतेने वागतो. त्याच्यामुळे युगो निर्माण होत नाही कोणामध्येही. बघा, संस्था म्हटली की विविध लोक त्या ठिकाणी येत असतात. मग त्या विविध लोकांबरोबर या ठिकाणी चिटणीसाला व्यवहार करावा लागत असतो. मग हे व्यवहार करत असताना त्यांनी काय केलं पाहिजे, सौजन्याने वागले पाहिजे. जर अरेरावीची भाषा केली तर कुठलंही काम जे असतं तो बिघडण्याची शक्यता असते. आणि आपल्या संस्थेची समाजामध्ये चांगली प्रतिमा निर्माण होण्यासाठी या ठिकाणी संस्थेच्या वतीने चिटणीस प्रत्येक काम करत असतो त्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी नम्रता दाखवायला पाहिजे की जेणेकरून संस्थेबद्दलचं मत जे असतं समाजामध्ये हे चांगल्या पद्धतीचं निर्माण होण्याची शक्यता असते. मग हे कशावरून कळतं की एखादा चिटणीस कसा आहे त्याच्यावरून त्या संस्थेची आपल्याला कामकाजाची लक्षता त्या ठिकाणी दिसून येतं. पुढचं जे आहे ते म्हणजे पुढाकार घेणे. पुढाकार म्हणजे कार्याची स्वेच्छेने
पूर्तता करण्याची वृत्ती होय. बघा, स्वेच्छेने म्हणजे काय, तर आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. काम करण्याची आपल्यामध्ये ती वृत्ती असली पाहिजे. असं नाही की मला कोणीतरी सांगेल आणि मग मी तेव्हा काम करेन, नाही तर तोपर्यंत मी कामच करणार नाही, असं न ठेवता वरिष्ठाच्या आदेशाची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन ते काम पूर्ण करणे, किंवा मालकाच्या गैरहजेरीमध्ये चिटणीसाने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची जर वेळ आली तर त्या ठिकाणी त्यांनी सर्व अभ्यास करून या ठिकाणी निर्णय घेण्याची तयारी दर्शवली पाहिजे. म्हणजेच योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा गुण हा चिटणीसाकडे असला पाहिजे. पुढचं आहे ते म्हणजे नेतृत्व शक्ती. चिटणीसाला संस्थेच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करावी लागते, म्हणून त्याच्या अंगी नेतृत्व हा गुण असणे आवश्यक आहे. एखाद्या कुठल्याही संघटनेचं नेतृत्व जर चांगल्या पद्धतीचं असेल तर ती संघटना योग्य पद्धतीने कार्य करू शकते. त्यामुळे सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणं असेल, प्रोत्साहन, प्रेरणा देऊन त्यांच्याकडून अधिक क्षमतेने काम करून घेणे, यालाच काय म्हटलं जातं, नेतृत्व करणं असं म्हटलं जातं. आणि ज्याच्या अंगी नेतृत्व गुण असेल त्याच्याकडे संघभावना निर्माण करण्याची ही काय असते, शक्ती असते. आणि त्याच्यामुळेच योग्य नेतृत्वामुळे दिलेलं उद्दिष्ट जे आहे ते साध्य होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आज आपण चिटणीसाचे गुण यामधील 6 गुणांचा आपण अभ्यास केलेला आहे.